घट घट में बैठ सर्वा घटी राम देहा दे। हा एक राम का सभी पसारा जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते रचिलीन सत्ता मात्रे आपुले। हे पसारा नाही तर काय मग? आणि एक राम हे जगसे न्यारा त्या रामाचं मी भजन केलं। विठ्ठल विठ्ठल पहिला दिवस असल्यामुळं एक तर नामाचं महात्म्य सांगावं लागतं, नाही तर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन, म्हणून हा अभंग घेतलाय। राम नामाची अतिपरिचयात आवाज्ञा झाली आपल्याला। अतिपरिचयामध्ये राम शब्द काही सामान्य आहे का? मूळ जे रामायण आहे ना महाराज, मूळ रामायण ते 100 कोटी श्लोकाचं रामायण आहे। शतकोटी प्रविस्तरम, शतकोटी म्हणजे 100 कोटी। ऐका बरं का, लक्ष देऊ। 100 कोटी श्लोकाचं रामायण आहे। भांडणं तिघाचे चालले होते। तिघांचे म्हणजे राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस का? हे तिघ नाही, मग देवता म्हणजे देव, दानव आणि मानव, ते कशासाठी भांडणं चालली होती माहिती का? या रामायणाच्या हक्कदार आम्ही। देवता लोक म्हटले राम आमचा होता, या रामायणाचे हक्कदार आम्ही। ते दानव पिऊन चालते, पिऊन ते म्हटले राम तुमचा होता तर रावण आमचा होता। रावणच झाला नसता तर रामायण घडलं असतं म्हणून, याचे हक्कदार आम्ही। मानव म्हटले आपण शांत राहिलेलं बरं, दोघाचे मोठ्याचेच भांडणं चालले ना, आपलं कुठं घेता? पण म्हटले भांडण मिटवायला कोणाकडे तरी गेलं पाहिजे। म्हटले कोणाकडे जायचं? म्हटले चला भोलेनाथाकडे, भगवान शंकरजीकडे। भगवान शंकरजीकडे जाऊ। मग भगवान शंकरजीकडे गेले, ते 100 कोटी श्लोकाचं रामायण घेऊ। भगवान शंकराकडे गेल्याबरोबर शंकर म्हटले काय भानगडे? म्हटले काय नाही, भांडणं लागलेत आमचे, मिटवा। म्हणले सांगा, हे रामायणाचे अधिकारी कोण आहे सांगा, तुमचं काय म्हणणं आहे सांगा। देव तुमचं म्हणजे तिथलं देवता म्हटले राम आपला होता का नाही? मग याचे हक्कदार कोण आहे? थांबा, त्यांचं ऐकू द्या। तुमचं काय म्हणणं आहे? राम त्यांचा होता तर रावण कोणाचा होता? म्हणले तुमचा, मग याचे हक्कदार आम्ही आहे। हे मानव बसलेले होते। भगवान शंकर म्हणले तुमचं काय म्हणणं आहे? मानव म्हटले खरं सांग भोलेनाथ, हे रामही नव्हता आणि रावणही नव्हता, तेव्हा आमच्यापैकी एकानं लिहिलंय रामायण। केलं कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादि, याचे हक्कदार आम्ही। भगवान शंकर म्हणले एक काम करा, तिघ कशाला भांडत राहतात, जरा महाराष्ट्र शासनाकडे बघा, तिघ मिळून राज्य चालवतात का नाही, तसं तिघ मिळून घ्या ना तुम्ही। म्हणले तिघ मिळून, बरं तुम्ही द्या ना, वाटण्या करून द्या। हो द्या द्या, लवकर द्या। लवकर द्या म्हटल्यावर किती श्लोक होते? हा, शतकोटी, 100 कोटी, 100 कोटी श्लोक होते। आता वाटण्या करायच्या 3, लक्ष द्या म्हणजे कळलं। त्यातले 33 कोटी श्लोक घेतले, देवतांना दिले। 33 कोटी श्लोक घेतले, दानवांना दिले। 33 कोटी श्लोक घेतले, मानवांना दिले। किती राहिले? 1 कोटी। आता राहिले 1 कोटी। त्यातले 33 लाख देवतांना, 33 लाख दानवांना
आणि 33 लाख मानवांना. आता किती राहिले? 1 लाख. गणित चांगलं आहे तुमचं. मग मास्तर आहेत का? हा, बस बस. मला वाटलं सावकार आहेत काही. ते 1 लाख राहिले, त्यातले 33,000 देवतांना, 33,000 श्लोक दानवांना आणि 33,000 श्लोक मानवांना. आता किती राहिले? 1,000 राहिले. त्यातले 300 श्लोक देवतांना, 300 श्लोक दानवांना आणि 300 श्लोक मानवांना. आता किती राहिले? 100 काय राहिले? हा, हे लक्षात राहू द्या. 100 श्लोक राहिले. त्यातले 33 श्लोक देवतांना, 33 श्लोक दानवांना, 33 श्लोक मानवांना. आता किती राहिले? एक श्लोक राहिला. ते भगवान शंकराला वाटलं एवढा तरी आपल्याला देतील, एवढा तरी. भगवान शंकर उचलणार, पिऊन आलं तर नाही. ते म्हणलं, ए बोआ खाली ठेव, ठेव खाली. ते सुट्टा कर, सुट्टा. आपण नाही का म्हणत 500 सुट्टे करा कंडक्टर. आता श्लोक होता तो अनुष्टुप छंदातला, बर का. अनुष्टुप छंदातला म्हणजे श्रीमद भगवद्गीतेतले बहुतेक श्लोक अनुष्टुप छंदातलेच आहे. म्हणजे वर 16 अक्षर असतात. पटवून देतो. धर्म क्षेत्रे किती झाले? 4. कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव. हा 4 चौक 16 आणि खालचे 16, 16 दोन्ही 32. भगवान शंकर म्हटले एक काम करू, त्यातले 10 अक्षर घेतले, देवतांना दिले. 10 अक्षर घेतले, दानवांना दिले आणि 10 अक्षर घेतले, मानवांना दिले. किती राहिले? 10 अक्षरे वाटे आली. ते 2 असे उरली. अक्षरे 2, वाटा 3, वाटिता नाही वाटणी. अक्षर 2 आहेत तर 3 वाटण्या करायच्यात. कशा करायच्या? ते पिऊन आलतं का नाही, ते म्हणलं, ए बुवा राहू दे, तुला राहू दे. ते तुला राहू दे म्हटल्या बरोबर भगवान शंकरांनी ते अक्षर उचलले. त्या अक्षर दुसरे कोणते नव्हते, त्या अक्षर होते राम. राम नाम दोन्ही अक्षरे अमृतपान केली शंकरे. ते राम नामाची 2 अक्षर अमृतपान केले भगवान शंकराने. म्हणजे 100 कोटी श्लोकाचं सार कशात असेल तर ते राम नामात असल्यामुळं राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम दोन्ही सुलभाने सोपारे, सुलभाने हरे रामा पुनिया हरे राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे अमृतपान केली शंकरे. इकडे एकनाथ महाराज सांगतात राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही आणि कृष्ण मास्तर कृष्ण त्याच्यात एकही सरळ अक्षर नाही. राम हाय का जोड अक्षर?
कृष्ण सगळे बिल्डिंगच केलेले. म्हणून दोघांचा विरोधाभास आहे. रामचंद्र शुद्ध पक्षात आणि भगवान कृष्ण कृष्ण पक्षात. रामचंद्र दिवसा 12ला, भगवान कृष्ण रात्री 12ला. रामचंद्र प्रभू उन्हाळ्यात, भगवान कृष्ण पावसाळ्यात. रामचंद्र प्रभू राजवाड्यात, भगवान कृष्ण यारवाड्यात. म्हणजे बंदी शाळेतच जन्माला आले ना. विरोधाभास आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, राम शब्दाचं स्मरण करा. राम शब्दाचं हे सामान्य आहे का? राम शब्द सामान्य नाही. आणि आणखीन सांगतो ऐका, शेवटला जर काही राहत असेल तर ते रामच राहतो शेवटला. याच्या पुढे सांगू का? ते हजारो वर्ष जाऊ द्या, शेकडो वारी न्यायाधीश जाऊ द्या, हजारो वकील जाऊ द्या, पण शेवटी त्यांना सुद्धा सांगावं लागलं शेवट रामच आहे आणि रामाचंच मंदिर होणार. सांगावं लागलंच का नाही? आपण सगळी भाग्यवान मंडळी, भाग्यवान आहेत की माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते भगवान प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान झालेले याची देही याची डोळा आपण बघितलंय. ह्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे? नाही ते मेले ना, आपल्या कितीतरी पिढ्या गेल्या, रक्त सांडलं तिथं, त्यांना ते भाग्य प्राप्त झालं नाही. इथून पुढं कुणी रेल्वेने जाईल, कुणी बसने जाईल, कुणी आपापली वाहनं घेऊन जाईल, कुणी विमानाने अयोध्येला जाईल, दर्शन घेईल. इथून पुढे किती पिढ्या निर्माण होऊ द्या, पण आपण मात्र छातीला हात लावून सांगू की भगवान प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान झालेले आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. म्हणून आमच्या डोळ्यांनी पाहिले. ह्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे? नाही तर आधी तर लई बोंबलत होती ती. आधी राम नहीं हुए तो ये राम सेतु का अशा आ गया, तोड डालो इस राम सेतु. इथपर्यंत मजल गेलती, रामच झाला नाही. फक्त हान ह्याचा बाप आणि ह्याचा आजा झाला, राम नाही झाला. आणि राम झाला नाही म्हणणं म्हणजे बाप नाही म्हटल्यासारखं. राम झाला नाही म्हण. एक पोरग शिकायला ठेवलं चांगलं, अकोल्याला वगैरे कुठं ठेवलं असं, नागपूरला चांगलं पदवीधर झालं आणि 10-12 वर्षांनी गावाकडं आलं. गावाकडं आलं तर बापालाच म्हणायला लागलं, तू माझा बाप कशावरून? बाप तर अख्खा हादरला, अख्खा. लगा तुझा बाप ना मी. ते म्हणला पुरावा काय? तसं हे म्हणतात राम झाला तर पुरावा काय? नाही का याला पुरावा नाही कळलं वाटत. जेसीबीने खड्डा खांदून आणि 1-2 घोबडं बोंबलले म्हणजे लई लक्ष द्यात जाऊ नका तिकडे. काय रामायण बंद आहे का रामनाम घेणारे कमी का त्याचे मंदिर कमी? आप्पा सगळे घोबडे एकत्रित आले, सगळे घोबडाची मीटिंग दिवसा असते का रात्री? रात्री 12 ते 2 मीटिंग, रात्री 12 ते 2 मीटिंग. आणि त्याच्यातलं एक मोठं घोबडानी प्रस्ताव मांडला. का रे? काय साहेब? नाही, बरेचसे लोक म्हणतात सूर्य आहे, सूर्य आहे. आहे का रे? आता सगळी घोबडच होते, माणसं नव्हते तिथं. नाही 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 करा सया. रात्री 1:30 वाजता घोबडाच्या मीटिंग मध्ये सह्या केल्या घोबडांनी आणि जाहीर सांगितलं की जगाच्या पाठीवर सूर्य नाही. मी तुम्हाला असं विचारतो, किती घोबडांनी सूर्य नाही म्हटला म्हणजे सूर्य नाही? 100 घोबडं म्हणले सूर्य नाही, नाही का? बोला ना. आहे बरं. आता 1000 घोबडं म्हणले सूर्य नाही, आता नाही का? नाही आहेच का? 1,00,000 घोबडं म्हणले सूर्य नाही, आता आहे? अहो सगळ्या जगातली घोबडं एकत्रित येऊ द्या, त्यांनी सूर्य नाही म्हणू द्या, सूर्यावर काही परिणाम? सूर्य होता, सूर्य आहे, सूर्य राहणार आहे. तसे घोबडाच्या अवलादीचे
किती राम नाही म्हटले तर आमच्या रामावर काही परिणाम होत नाही. आमचा राम होता, राम आहे आणि राम राहणार आहे, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आणि असलं काही बोललं की लोक कीर्तन झाल्यावर बघा चर्चा ऐकत जा. ते म्हणतात रामभाऊ तंबाखू दे. रामभाऊचा तंबाखू काशीनाथचा चुना, उसण्या तंबाखूला उसना चुना लावतात. आजचा बुवा कुठला होता रे? ते म्हणतात आप्पाला विचार नाही तर विनोद महाराजाला विचार नाही तर भजनी मंडळाला. मग इकडे येतात आजचा महाराज कुठला होता? हे म्हटले पंढरपूरचं. कोणत्या गल्लीत राहत? झेंडे गल्लीत. बहुतेक भाजपाचं दिसतंय. या मला माहिती आहे लाईव्ह चालू असेल विदर्भ वारकरी सेवा किंवा अजून काही. जाहीर सांगतो हा, जाहीर. आम्ही भाजपाचे नाही, काँग्रेसचे नाही, आम्ही राष्ट्रवादीचे नाही, शिवसेनेचे नाही, मनसेचे नाही. हे आम्ही आहोत ज्ञानोबाराय तुकोबारायचे लेकर. आणि आमचं भांडण कोणत्या पक्षाशी नाही, आमचं भांडण तत्वाशी आहे. तत्वाशी. तुम्ही रामच नाही म्हणता, अहो आपलं ते आराध्य दैवत आहे ना. ते काही तरी परवडली. तिने 14 वर्षाचा वनवास दिला, पण 550 वर्ष त्या भगवान प्रभू रामचंद्रजीला तंबूत ठेवला आपण. आणि ईशीच्या बंगल्यात आपण त्या रामाच्या नावावर. ते मंदिराचं काम सुरू होतं. तुम्ही एबीपी माझाला ते पाहिलं असेल चॅनेल. ते पाणी मारत होते बा. पाणी मारताना तिथं लाल कलर आला म्हणे. पाणी मारताना कलर आला तर योगी आदित्यनाथजींना विचारलं हे कलर? त्यांचा चेहरा भावुक झाला आणि त्यांनी उत्तर दिलं की हे कलर नाही, हे राम मंदिर होण्यासाठी आमच्या पूर्वजांनी सांडलेलं रक्त आहे आणि त्या रक्ताचा हा कलर आहे. हे दिवस पाहण्यासाठी आपल्या पूर्वजांनी रक्ताचा सडा टाकला. हो, ते जिथं स्वर्गात असतील तिथं त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या असतील की आम्ही जे प्राणाचं बलिदान दिलंय ते भगवान प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान झाले, बस आमचं सार्थक झालं म्हणून आज काही अंशी का होईना तरुण वर्ग उपस्थित आहे आणि मला तरुणांचा स्वाभिमान आहे. इथं पहा तुम्ही, ऐकायला बहुतांशी तरुण आहेत, टाळ घेऊन तरुणच आहेत, चाल म्हणायलाही तरुणच आहेत, साऊंड सर्व्हिसवाले तरुणच आहेत. कीर्तनकार काय म्हातारा आहे का मग? सगळे तरुण आहेत म्हणून तर परमार्थ घ्यायचा आहे करून. मला आनंद वाटला. हे सगळे आपल्या संस्थेतले ना महाराजांच्या. हे बघा ना, हे बघा केवढाली मुलं इथे आहे का? कितीला आहे? 6वीला. 6 5 11 लय झालं 10-11 वर्षाचं पोरग आहे. कसं टाळ घेऊन उभं आहे. आमची तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे गड्या, खरंच विनंती. संपत्ती जरूर कमवा, पण संपत्ती कमवत असताना संततीकडे लक्ष द्यायला कधी विसरू नका. तुम्ही कोट्यानी संपत्ती मिळवाल, कोट्यानी संपत्ती मिळवाल आणि संततीकडे लक्ष नसेल, एका तासात उधळून लावतील नव्हते, एका तासात. म्हणून आजचं कीर्तन ऐकता इथं जागा व्हा, नाही तर आपणना काही काम नाही का? आपल्यापेक्षा मोठा व्याप आहे ना त्यांच्या मागे. अमोल भैयाला, अमोल भाऊला, अमित भाऊला, बरोबर ना? चिरंजीव आपण त्यांना काही उद्योग बाकीचे नाहीत का? अहो मी तर म्हणतो आपल्याला तरी कमी उद्योग आहेत, तेवढी त्यांच्या मागे व्याप आहे. बाकीचा उद्योग असेल, व्यापार असेल, प्लॉटिंग, काही जे काही असेल त्यांचे क्षेत्रामधील ते, पण तेवढं बाजूला सारून इथं हे 4 ते 5 दिवस श्रींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतात. हे सामान्य गोष्ट समजली नाही तर मी तरी आता माझं 42 वय आहे. मला 42 वयाच्या 22व्या वर्षापासून मी कीर्तन करतोय. संस्थेत बसायच्या आधीपासून मी कीर्तन करतो, कारण घराण्यातच परंपरा आहे. माझी 4थी पिढी आहे परमार्थात. ज्ञानोबारायच्या सोहळ्यात आमच्या 2 दिंडे आहे. आळंदी पंढरपूरला मोठा मठ आहे, धर्मशाळा आहे,
4 पिढ्याची वारकऱ्याची घराण्याची आमची महाराजांची परंपरा आहे. 4 पिढ्याच्या परमार्थामध्ये आणि माझ्या 42च्या वयामध्ये सगळं अनुकूल असताना, एवढी श्रीमंती असताना सुद्धा परमार्थासाठी जीवन खर्च करणारी पहिली व्यक्ती मी पाहिली आपली आप्पा. आणि किती प्रेम हो. वारकऱ्यांचा, महाराज लोकांचा आदर कसा करावा ह्या घराण्याकडून शिका. कथा सुटल्यानंतर मिश्रा महाराजांची कथा झाली, विनोद महाराजांनी, तसं आमचं कालच बोलणं झालं. येतोय म्हटलं मी. ते आज त्यांच्या ध्यानातच नाही फोन करायचं. सकाळपासून उद्योग इथलं सगळं कलश स्थापना हे ते हे सगळं सुरूच. आणि मग कथा झाल्यावर मला फोन केला. हॅलो म्हटलं जे रे बोला. म्हणले अहो ते आज सगळं व्याप कथा माझ्या पाठीमागे, ती फोन करायचंच मी राहिलो. कुठपर्यंत आले? म्हणलं आलोय पंढरपूरलाच आहे. हे म्हणले 8-9 लबडी लबर बोलताय. म्हटलं आलोय ना जवळ, काय काळजी करता. बरं म्हटले ठीक आहे. बरं जेवायला काय करायचं? मी म्हटलं मला संध्याकाळी मी भाकरी खातो, भाकरी दूध सांगा. म्हणले भाकरी दूध, बरं ठीक आहे म्हणले. यांनी लगे आप्पाला फोन केला घरी. फोन केला तर मी तर यायच्या आधी स्वतः आप्पा, स्वतः बरं का, नाही तर हाताखाली कितीतरी लोक आहेत ना त्यांचे, बँकेतले आहेत, हे आहेत, ते आहेत, कितीतरी नोकर चाकर आहेत. पण स्वतः डबा घेतला. मी आताच बसलो होतो, स्वतः चहा घेऊन आले. म्हटले महाराज एवढ्या लांबचा प्रवास झाला, हे माझ्या अंगावर काटा आला हे बोलताना. मोठी माणसं उगच मोठी होत नाहीत. मोठी जरी झाली तरी ते आधी छोटे व्हावे लागतात, तेव्हा ते मोठे होत असतात. वारकऱ्यांचा आदर कसा करावा शिका या घराण्याकडून. नाहीतर त्यांना जर परमार्थ करायचा असेल, हा परमार्थ त्यांना आळंदी पंढरपूरला येऊन करता यायचा नाही, कशा गावाला जाऊ. पण इथं श्रींचा समर्थ खटकेश्वर महाराजजींचा, श्री संत खटकेश्वर महाराजांचा जन्मोत्सव इथंच का, आपल्या एकट्या कुटुंबापुरता नाही, आपल्या चिखलीतल्या सगळ्या भाविकांना हा आनंद भेटला पाहिजे. त्याच्यासाठी या कुटुंबाची धडपड आहे, त्याच्यासाठी हा उठाठेव आहे. आणि आज कीर्तनाला आपण पहिला दिवस असून सुद्धा 70% मंडप भरलेला आहे. म्हणजे जेवढी चटई टाकली ते 70% भरलेली. आता उद्या पूर्ण भरल, परवा मग शेवटपर्यंत जाईल, वरची वर वाढत जात असते. आणि तुम्ही म्हणाल मग तुम्ही पहिला दिवस का काय घेतला? मी नामदेव आहे ना. म्हणून नामापासून सुरुवात करावी लागते. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलांवर संस्कार चांगले लावा. आणि हे 3 वाक्य लक्षात राहू द्या. एक देव, देश आणि तिसरा शब्द आहे धर्म. राहिले धर्म, दैवताविषयीच्या निष्ठा. आता आपलं मंदिर चांगलं आहे. मी स्वतः आदरणीय विनोद महाराज, आप्पा, आम्ही सगळी मंडळी विठोबा सुरू झाले तेव्हा दर्शन घेऊन आलो तिकडून. आणि काय मूर्ती हो, परमपूज्य समर्थ श्री संत खटकेश्वर महाराजजींची. तुम्हाला काय अनुभव आहे मला माहित नाही, पण मी दर्शनाला ज्या वेळेला आतमध्ये गेलो, आप्पांनी त्यांचे कोण होते त्यांना म्हटले उघड, ते कुलूप उघड. कुलूप उघडलं. म्हणले वा आत. मी आत गेलो आणि त्या मूर्तीकडे पाहिलं. मी पाहतच राहिलो. विनोद महाराज म्हणले चला की. म्हणजे एवढी मूर्ती आकर्षक आहे. मी नारदाच्या गादीवर उभा आहे, खोटं बोलणार नाही. मी त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर मला वाटलं नाही ती मूर्ती आहे, मला वाटलं प्रत्यक्षात पूजनीय महाराज तिथे बसलेले आहेत. म्हणून तुम्ही फक्त तसा भाव ठेवा. आणि महाराजांचं पूर्वीचं नाव परमपूज्य श्री संत गंगाराम महाराज आहे, बरोबर, गंगाधर महाराज. पण एक खटकेश्वर महाराज नाव का पडलं? मोठमोठे खटके त्यांनी नीट केले. हा, म्हणून मी बी आलोय, माझा बी खटका नीट व्हावा म्हणून. मोठमोठे हो, मोठमोठे. आणि कुठंतरी भाग्य लागतं. मी तुम्हाला खरं सांगेल, म्हणजे आतापर्यंत खोटं नाही सांगितलं. आत्ताच आळंदीची वारी झाली, परवा दिवशीच. आम्ही आमोशाला काला असतो आमचा. परवा काला झाला. काल मी पंढरपूरला गेलो, पंढरपूरहून मग इकडं आलो. आत्ता कार्तिकी वारी झाली. पण आज मला इथं कीर्तन करताना हे आमची सगळी गायनाचार्य, विद्यार्थी, आमचे महाराज आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटत नाही हे माझं कीर्तन चिखलीमध्ये
मला वाटतं हे माझं कीर्तन ज्ञानराज माऊलींच्या आळंदीमध्ये चालू आहे. एवढं दृष्ट लागण्यासारखं नियोजन आहे. सुंदर साऊंड सर्व्हिस, श्रुती मंडईची बैठक व्यवस्था, मंडप, डेकोरेशन. एवढ्या थंडीत सुद्धा तुम्ही किती टक लावून कीर्तन ऐकताय हो. याला दैवताविषयीच्या निष्ठा म्हणतात. मी मंदिरात जाऊन आलो मगाशी. इकडे येताना केवढं पावित्र्य आहे. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. ते कुठं पाहिजे असेल तर आपल्या मंदिरामध्ये पाहिजे. मंगलता आहे, आत पाऊल टाकलं की प्रसन्न वाटतं. दिव्यता आहे आणि रम्यता आहे. ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित आहेत. तिन्ही गोष्टी. मी आत गेलो, सगळं मंदिर मी नीट पाहत होतो. मग आप्पा म्हणले, महाराज हे बघा इकडे हे 2 आता मूर्त्या स्थापन करायच्यात. इथं विठ्ठल रुक्मिणी, अजून एक गणपती बाप्पा. म्हणजे कोणावर विघ्नच येऊ नये. विघ्नहर्ती गणपती बसल्यावर. आणि पंढरीचा पांडुरंगन विश्वमाता रुक्माई. काय योगायोग आहे बघा ना. पंढरीचा पांडुरंगन विश्वमाता रुक्माई बसायची आहे म्हणून पंढरपूरचा महाराज पहिल्या दिवशी आलाय. म्हणून आलाय. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. दैवताविषयी निष्ठा राहू द्या. आज कोणी उठायचं आणि हिंदू धर्मीय दैवतेबद्दल बोलायचं का रस्त्यावर पडल्यात का दैवता? जागा होणं गरजेचं आहे. बाकीच्या दैवताविषयी एक अपशब्द बोलून दाखवा, जाग्यावर गोळ्या घातल्या जात. हिंदू धर्मीय दैवतांचे नग्न चित्र काढले तरी आपलं रक्त तापन आहे. दैवताविषयी जागावा. दुसरा शब्द मी सांगितला, देश. राहिल्यात देशाविषयी निष्ठा. किती टक्के मतदान होतंय पहा ना तुम्ही. मतदान. बाकीचे दान आहेत ना, अन्नदान आहे, नेत्रदान आहे, बाकीचे अनेक दान आहेत, पण सगळ्या दानात मतदान श्रेष्ठ आहे. कारण तुमच्या एका मताने तुमचा जो सज्जन कोणी व्यक्ती निवडून येणार आहे, तुम्ही जर मतदान केलं तर नाही येणार. तो त्याला नाही ना चांगलं कार्य करता येणार. म्हणून आज सुद्धा दैवताविषयी, देशाविषयी, धर्माविषयी ज्यांची निष्ठा आहे त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. तरी हे टिकणार आहे ना. देव, देश आणि तिसरा शब्द आहे धर्म. राहिल्या धर्माविषयी निष्ठा. हा, आमच्या निष्ठा जाग्या होतात फक्त शिवजयंती आल्यावर. शिवजयंती आली की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेतरी एखाद्या चौकात टिपाडावर मांडायचा, गावात वर्गणी करायची, बिअरच्या बाटल्याची बॉक्स आणायचे, दिवसभर दारू प्यायची आणि संध्याकाळी यांची भाषणं ऐकत जा. राजे पिऊन असतात भाषणं. पुन्हा राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. म्हणलं कशाला? बिअर प्यायला. राजे जन्माला येतील पण त्याच्या अगोदर इकडं जिजावतं होणी गरजेची का नाही? सध्या इकडं जिजाऊच व्हायला तयार नाही तर राजे कसे जन्माला येतील? मी तुमच्या मुलासारखा आहे, कुणाच्या भावासारखा आहे. राग येऊ देऊ नका. माझी एक विनंती आहे तुमच्या भावाची, तुमच्या मुलाची. आज इथं एवढ्या माता मावल्यात नाही आहेत ना जाग्या सगळ्या? एवढ्या माता मावल्यात ना. एवढ्या माता मावल्यामधून किती माता मावल्या रोज सायंकाळी दिवा लावायच्या वेळेला आपल्या मुलाला, मुलीला किंवा नातवाला, नातीला दिवाजवळ घेऊन बसतात. शिवंकरोती, पसायदान, हरिपाठ, हनुमान चालिसा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतात. बघू हात वर करा. एक बी नाही, एक बी नाही. दर्शन घ्यायला पाहिजे तुमचे. प्रत्येक गाड्यांवर लिहिले राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. मी आधीच म्हणलंय राजे जन्माला येतील पण पहिल्यांदा तुम्ही जिजाऊ व्हा. तुम्हाला मालिकेतून वेळच भेट नाही. देवाचा दिवा सुद्धा मधल्या ऍडव्हर्टाईज मध्ये लागायला आहे सध्या. आणि पोटच्या दिव्याकडे कधी बघायचं? मग बघा त्या मुस्लिम समाजाकडे. मोठभर समाज आहे. शुक्रवारी का काही त्यांचं ते नमाज असतो. जाम, ट्रॉफिक जाम. आमचे 24 वर्षाचे घोडमे झाले. हनुमान चालीसा पाठ नाही. हरिपाठात किती अभंग आहे माहित नाही. कशाला बिल्ले लावून फिरता मग? गर्वशी गोम हिंदू आहे म्हणून.
स्वतःला जर हिंदू म्हणून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट प्रत्येकाच्या कपाळाला गंध पाहिजे. स्वतःला त्यांचं नमाजाची वेळ झाली, ड्रायव्हर असू द्या, ड्रायव्हर गाडी साईडला लावते आणि शेतात नमाज पडते. हिंदूच्या पोराने कधी गाडी साईडला लावून म्हणले हनुमान चालीसा? हे संस्कार लागणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी उत्सव आहे स्त्रींचा, ह्याच्यासाठी हा सप्ताह आहे, ह्याच्यासाठी कीर्तन आहे. आलं तर आला राग, राग आला तर काय करताल? पुढच्या वर्षी विनोद महाराजांना आपल्याला म्हणताल ह्या बोलू नका, ह्याच्या पलीकडे काय करतात? आणि नाही तर नाही, हीच गाव तीच गाव, श्रीमंताला 40 गाव, काय कमी. पण ह्या बोलण्यातून ह्याच्यातल्या 22 लोकांवर परिणाम झाला. त्यांनी आपल्या नातवाकडं नातीकडं लक्ष दिलं तर एवढ्या लांबून पंढरपूरहून आलेलो माझं कीर्तनाचं सार्थक झालं. जागा व्हा, नाही तर येणारा कालखंड आपल्या दृष्टीने फार धोक्याचा आहे दादा. कीर्तनात सांगायला आमची जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेले सध्या वातावरण. खरंच नाही उचलत जीभ. आणि माझं तर वयच बसत नाही आप्पा बोलायला. काय चाललंय? वय जरी नाही बसलं तरी या गादीचा अधिकारी या नात्यानं मी बोलतो. मीडियावर पाहताय, पेपरला वाचताय, सध्या सासऱ्याला सून कळून, भावाला बहीण कळून, बापाला लेक कळून, लेकीनं कंप्लेंट करावी का माझं त्या कोर्टामध्ये माझं लैंगिक शोषण केलंय म्हणून? लेकीनं? अहो जनावर बरी ना, जनावर, त्यांना तरी कळतंय कुठं काय करावं, सध्या माणसाला कळू नये. आणि हे जे घडतंय ना त्याचं 22 तास तुम्ही त्या टीव्हीच्या मोबाईलच्या ताब्यात आहे, फक्त 2 तास तुम्ही आमच्या ताब्यात आहे. ते वर्षातून 5 दिवस स्त्रींच्या जन्मोत्सवाला. कसा याचा जास्त परिणाम होईल? आणि सगळं पूर्वी आमची कीर्तनं झाली की कमीत कमी 10-20 लोक यायचे. लबडे महाराज आमच्या मुलीला माळ घाला, लबडे महाराज आमच्या नातवाला माळ घाला. आज कीर्तन झाल्यानंतर एक माणूस येऊन काय चाललंय काय सांगा ना. कीर्तन झाल्यानंतर आम्ही पंढरपूरच्या दिशेनं निघतो तर धाब्यावर पार्ट्या चालू असतात. पार्ट्या, ह्याचा वाढदिवस, उद्या त्याचा वाढदिवस, पार्ट्या. आणि धाब्यावर काय गुळाची पोळी आणि तिळाची पोळी असते खायला. कोंबडे खायचे, बोकडं खायचे, बिअरच्या बाटल्या प्यायच्या दिवसभर. आणि मग ते सगळं चिंतन तेच असतं. आणि एकदा का चढली ना 1-1:30च्या सुमारास, चला रे, मग धाब्याहून निघतात ते एका गाडीवर दोघं चौघ मोटरसायकलवर. आमच्या पुढं गाड्या पळत होत्या. ड्रायव्हरला म्हणलं तू दमानी चल. आणि त्याच्यात शर्यत लागलेली असते, कोण आधी गावात जाते. गाड्या पळवतात, मुठ वटली की गाडी पळते, त्याला काय लागतं. गाड्या एवढ्या पळवत होते, एका गाडीवर चौघ बसलेले होते. त्यातल्या दोघाचं तोंड पुढं होतं, दोघाचं माग. मी आमच्या ड्रायव्हरला म्हणलं या गाडीचं हँडल कुठे? ते म्हणलं महाराज पुढच्या दोघाकडे. तेव्हा मला कळलं की चौघ बसलेत म्हणून गाडीवर. काही फॅशन चालली हो. गाडी पळत होती आणि मग ते मागच्याने हॉर्न वाजवला जोरात. गाव गेलं म्हणणं. हे चौघ बसले होते का नाही, त्याला वाटलं मागचं ओव्हरटॅक करून पुढे जाईल, तर एकदम हँडल वळवले. 90च्या स्पीडने जर मोटरसायकल असेल, एकदम हँडल वळवलं, राहील गाडी नीट. मागचे दोघं असे फेकले गेले, ते घासतच गेले मेलो म्हणून. गाडी 2-4 वेळा गरगर फिरली, एका झाडाला धडकली, डोकं दगडावर आपटलं, रक्त जाग्यावर मारायला लागली पोरं. तुमच्या झाल्या पार्ट्यान, तुमचं झालं खाणं पिणं, पण इकडं माता भगिनीचे लागले ना कपाळ पांढरे व्हायला. अरे तुमच्यासाठी नका सोडू दारू, नका सोडू मांसाहार. ह्या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी, त्या पत्नीसाठी तर सोडा. हे धडकून मरतात का नाही तिकडं दगडाला. ज्या वेळेला ते प्रेत घरी आणलं जातं
गर्दी जमलेली असते, गर्दी, ते लहान पोरगा असतं त्यांना 3-3.5 वर्षाचं, ते वडिलांना तिथं बाहेर काढतात, आंघोळ घालतात ना, त्यावेळेला पोरग पळत येतं आईकडं आणि आईला कडकडून मिठी मारतं, आई आपल्या दादांना रस्त्यात का आंघोळ घालायलीत ग? काय उत्तर द्यावं त्या आई पत्नीनं तेवढं मला सांग. पिणाऱ्यांना हे कळत नाही, आपण गेल्यानंतर पोरांचं आणि पत्नीचं काय होणार आहे. जय बिनु देह नदी बिन बारी, जशी प्राणाविना पाण्याविना नदी असते, प्राणाविना देह असतो, तशी पुरुषाविना स्त्री असते. दादा नका दारूच्या नदीला. इथं जर हुकून चुकून कोणी असेल, इथं नाहीच कोणी तसं, पण समजा असेल, आजचं कीर्तन ऐकल्यानंतर ऐका गड्या, खरंच ऐका, नका दारूच्या नादी लागू. वारकरी संप्रदायाचं पायीक व्हा. उद्या गेजगे महाराज येणार आहेत, परवा शिवाजी महाराज बावस्कर येणार आहे, ती सगळी महाराष्ट्रातली दिग्गज म्हणणे, त्यांच्या हातून गळ्यात माळ घाला. वारकरी संप्रदायाचे नाही तर लय मार खाताल वर गेल्यावर ये मधुताच. त्यावेळेला मात्र तुम्हाला कळल की आपांनी ते लबडे महाराज बोलवलं होता पंढरपूरचा, तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं म्हणून. बस गाडीत अत्याचार हो, स्वारगेटला बस गाडीत अत्याचार. काय घडलं बदलापूरला, काय घडलं परवाची घटना? 3.5 आणि 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, अत्याचार आणि तिची तुकडे तुकडे तुम्ही करताय. काय चाललंय, काय सांगा ना तेवढं. काय घडलं ते हैदराबादला? एका डॉक्टरीवर बलात्कार करून पेट्रोल त्याच्या स्कूटीतलं त्याच्या अंगावर टाकून पेटवून द्यायचा. हे आमचे गुरुजी सांगायचे, हे असं का घडतंय ऐका तुम्ही सुद्धा. ते म्हटले, इथं शेळ्या बोकडं जर कोण सांभाळत असेल तर त्याला विचारा तुम्ही, बोकुड जर जन्माला आलं, बोकुड जन्माला आलं ना, 87 तासानंतर त्या बोकडाला त्याची आई कळत नाही, त्या बोकडाला त्याची बहीण कळत नाही. 87 तासात बोकडाला जर त्याची आईन बहीण कळत नसेल तर त्याचं मांस खाणाऱ्याला आया बहिणी कळतील होय? मग हे वारकरी संप्रदाय माळ घालतानाच सांगतोय मांसाहार सोडावं लागेल मग तर माळ घाल. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी, त्यांनी पथ्य सांभाळावी लागतात. गळ्यात माळ घालायचे तर वारकरी संप्रदायाचं पाईक बनायचं ते व्यसन नाही जमत करायला, नाही जमत मांसाहार करायला. आणि तुम्ही किती परमार्थ करता याच्यापेक्षा तुमचे मुलं, तुमचे नातवंड तुम्ही कशा पद्धतीने मार्गावर लावले ते महत्वाचं आहे. तुम्ही जन्मभर परमार्थ केला, पोरग खाणार पिणार निघलं, तुम्हाला नरकात घालता येते. लावा त्याच्यावर संस्कार. आणि फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, हे चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ माझी वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन आहे. चालतं बोलतं विद्यापीठ आहे. आता आज इथे एवढ्या माता भगिनी जमल्यात ना, तुमच्यावर लई जबाबदारी आहे साहेब, फार मोठ्या जबाबदारी आहेत तुमच्यावर. ओगच नाही शिवाजीराजे जिजाऊ मासाहेबांच्या पोटी जन्माला आले. तुम्हाला तुमच्या इकडे राखी पौर्णिमा असते का? झोपल्या काय सगळे असते ना? राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ओवाळता का नाही? भावाला ओवाळल्यानंतर भाऊ ओवाळणी टाकतो. येणाऱ्या राखी पौर्णिमेला आजचं कीर्तन लक्षात ठेवायचं. येणारे राखी पौर्णिमेला तुम्ही भावाला ओवाळा, भाऊ ज्या वेळेला ओवाळणी टाकल ना, भावाला म्हणायचं दादा नको का? ते विनोद महाराजांनी, ते आप्पांनी, ते लबडे महाराज बोलवला होता, त्यांनी शपथ घातली म्हणा मला ओवाळणी भावाकडून घ्यायची नाही. कोणती घ्यायची नाही, कोणती घ्यायची ते सांगतो ऐका. भावाला म्हणायचं दादा आज राखी पौर्णिमा आहे ना, हे कुंकाचा टिळा मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, हे आता 2 मुटके तुझ्या कपाळाला लावून मी ओवाळलेत ना, आता मी तुला राखी बांधली ना, आता ही पंचायत तुला ओवाळली ना, आता मी तुला राखी बांधली ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घराच्या बाहेर ज्या वेळेला पाऊल टाकशील, रस्त्याने चालताना, बोलताना, एसटीत बसताना,
जगात कुठेही फिरताना तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, म्हणजे बहीण दिसू दे, तेव्हाही देशातले अत्याचार बंद होणार. आणि फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. घाला गळ्यात माळ घाला, तुम्ही तर घालाच, पण मुलं नातवंड लहान असतील तेव्हाच त्यांना माळ घाला. एकदा मुलं नातू मोठे झाले, तुमचं ऐकत नाही, लबडे महाराजच ऐकणार आहे का? 400-500 किलोमीटरवरच्या महाराजच. म्हणून आजचं कीर्तन ऐकता इथं जागा व्हा, आणि माझ्या बोलण्याचा परिणाम ह्याच्यातल्या 10-20 लोकांवर जरी झालं तरी भरपूर झालं. मी इथून बाजूला गेलोय की आपला देव, आपला आराध्य दैवत भगवान रामचंद्र आहे. काही म्हणा राम राम. तुकाराम महाराज, तुमची आता फक्त 12 मिनिट शिल्लक आहे. मग जरा लवकर सांगा ना. तुमचं काम करा न राम म्हणा, काम करा न राम म्हणा म्हणता. आम्ही जर राम राम म्हटलं तर फायदा काय? जाईल भव श्रमात होईल दुःखाचे, जाईल भव श्रमात होईल दुःखाचे, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामात काम. काही म्हणा राम राम. फायदा काय महाराज? जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुमचं कोणतंही काम असू द्या, कोणतंही काम असू द्या, ते काम करताना जर तुम्ही राम राम म्हटले, जाईल भवश्रम. आता काही शेतकरी असतील, ऊस असेल, दारे धरावं लागत असतील एवढ्या थंडीचं सुद्धा, तर तुम्ही बाकीचं काहीतरी झिंग 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 म्हणण्यापेक्षा काही म्हणा. आता इथं एवढ्या माथा मावल्या बसल्या, स्वयंपाक करायचाय, भाकरी टाकायची, लबडे महाराज आले, भाजी करायची, काही करायचंय, हाताला काम आहे, पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे, तोंडाला काय काम आहे? मग तोंडाने हे असं काहीतरी बोलण्यापेक्षा काही म्हणा राम राम. तुम्ही जर स्वयंपाक करताना राम राम म्हटले ना, त्या राम राम नामस्मरणाचे परिणाम अन्नावर होतात. ते अन्न जे खातील त्यांच्या मुखाला राम नाम आल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद त्याच्यामध्ये. म्हणून काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. त्यातलं एक जण उठलं बा, ते म्हटलं ओ काम करा राम म्हणा, तुमचा धंदाच ते. जा, आम्ही नाही म्हणणार राम राम. तो को बरं आहे म्हटले, म्हणू नको पण आरडू नको ना.
तुला नाही ना म्हणायचं पण आरडू तरी नको. आणि तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर आता राम राम नाही म्हणले, तुम्हाला आता नाही कळायचं, मग कधी कळल? तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर राम राम नाही म्हटले आता, तुम्हाला आता नाही कळायचं, कळू येईल अंतकाळी. यमदूत येतात का नाही न्यायला? यमदूत आलेले दोघांनाच दिसतात फक्त. कोण दोघं? एक म्हणजे कीर्तनकार बोला आणि दुसरं म्हणजे मृदंग वाजवणाराला. आम्ही दोघं एवढे पापी आहे का? ज्याला न्यायला आले त्याला यमदूत दिसतात आणि गावातल्या कुत्र्यांना दिसतात. ते धर्मराजाबरोबर नाही कुत्रे गेले यमपुरीपर्यंत, तिथून परत आलं म्हणून यमदूत कशा असतात ते पाहून आलं. म्हणून ते गावात यमदूत आले की वर तोंड करून इवळत बसतात. कुत्रे इवळायला लागले की म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐकत जा. आबाजी ते म्हणतात का रे आबाजी? अरे कुत्रे इवळायला लागले आपल्या गावात. मग काय झालं? आपल्या गावात जास्त आजारी कोण आहे रे? म्हणजे दोघं सोडून. मग ते यमदूत आलेले दिसतात, 11-11 काळे कुट्ट निर्दयी निष्ठुर निगरगट्ट, त्या आपणा बांधून घट्टन फरफरा ओढते. नामदेवरायचा अभंग. एक फास टाकतात असा, एका फटक्यात तर जीव जातो आपला. या शरीराला 9 छिद्र आहे. एक फटका टाकला की कोणत्या तरी एका छिद्रातून प्राणवायू निघून जातो. मग एखाद्याचं तोंड असं वाकडं तिकडं झालं की म्हणतात ह्याच्या तोंडातून गेला बघ प्राण. एखाद्याचं नाक वाकडं झालं तर म्हणतात त्याच्या नाकातून गेला. काना असा वाकडा झाला, कानात कोणत्या तरी एका छिद्रातून प्राणवायू निघून जातो. एकदा का वर गेलो ना आपण, वर नेलं, आत्मा अविनाशी आहे ना. वर असा हॉल असतो, हे जसं आहे ना हॉल, असं मोठं स्टेज असतं, वर सिंहासन, त्या सिंहासनावर यमधर्म बसलेला असतो. माझ्या उजव्या हाताला साऊंड सर्व्हिसवाले दादा बसलेत. आलं काय? हे साऊंड सर्व्हिसवाले बसलेत ना, त्यांच्या समोर बघा 1, 2, 3 म्हणजे 5-7 मशिनरी आहेत. नाही हे भुकायले तसं नाही, ते बस 5-7 मशिनरी. तसं तिथं एक बसलेला असतो वर, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. हे माझ्या पाठीमागे डिजिटल बोर्ड आहे ना, तेवढा मोठी स्क्रीन असते वर, LED मोठी. पण तुमचं तोंड यमधर्माकडे आहे. आता तुमच्या माग लावलेली असते ती. यमधर्म म्हणतोय त्याचा कोड टाक रे, कोड पासवर्ड काय असेल ते नाही का मास्तर. मग ते पासवर्ड कोड टाकला की LED सुरू. काय चांगलं केलं ते नाही दिसत तिथं. काय
काय काय जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वाईट केलंय सगळं तिथं दिसतं ते. पण यमधर्म म्हटला 4च मिनिटं शिल्लक आहेत. वारवा म्हणतात 10 मिनिटं ओव्हर टाइम आहे ना. मग ते म्हटले याचा कोड टाक बरं, पासवर्ड टाक म्हटल्याबरोबर टाकला. ती LED सुरू झाली. म्हटले सगळं बघायला वेळ नाही, आपल्याला वेळ कमी. एक काम कर, किती वर्ष जगलंय बघ रे. मग ते कॅम्प्युटरवर टाकतात. वय 93. चांगलं जगलं रे. नाही, कोरोना महामारीत 93 वर्ष जगणं म्हणजे. एक काम कर, ह्याच्या गावची एवढी लोक शेगावला, पंढरपूरला, आळंदीला जात होते वारीला विनोद महाराजांबरोबर, ह्या महाराज मंडळी बरोबर. ह्याने किती वाऱ्या केल्यात बघ रे. चित्रगुप्ताने कॅम्प्युटरवर टाकलं बा वारी, तर सगळी स्क्रीन कोरी. एक वारी करावं यानं 93च्या वयात एक वारी. यमधर्माला राग आला आणि यमधर्म म्हटलं, ए तुम्हाला का उभं राहिलं बोला, मारा त्या भाडव्याला. मारा म्हटल्याबरोबर जे सगळे तुटून पडले. मारिते तोडीते जोडीते निष्ठुर, तोडीते जोडीते निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार, मार मार त्या भाडव्याला. 93 वर्ष जगला भाडव्या. एकदा पंढरपूरला गेला नाही, शेगावला गेला नाही, मारी. थांबा, तोडायला येळ आहे अजून. आधी मारतात, तोडतात कोणाला माहितीये. याने नाही पंढरपूरला जाऊ दे, नाही श्री संत गजानन महाराजांच्या शेगावला जाऊ दे, पण याच्या गावामध्ये 2-3 सप्तेवत होती चिखलीमध्ये. त्या श्री परमपूजनीय समर्थ श्री संत खटकेश्वर महाराजांचा जन्मोत्सव होत होता. आप्पा असतील, अमोलबाई, अमित भाऊ, ही सगळी मंडळी, सगळा परिवारच त्यांचा एवढ्या कष्टाने सगळं करत होते. ह्याने काही सेवा केली ती का तिथं बघ रे. एखादी पंगत, एखादा अन्नदान, एखादी वर्गणी, काय केलं का बघ बरं त्याने, किंवा ऐकायला तरी गेलं का बघ. हे बघितलं, ते कॅम्प्युटरवर टाकलं बघ दान म्हणून. दान म्हणून टाकलं. पहिली तरी कोरी होती स्क्रीन, आता बंदच पडली. लाईट गेल्यावर बंद पडते का, बंदच पडली. यमधर्म म्हटलं काय लाईट नाही साहेब, हे जन्मात पंढरपूरला गेलं नाही, जन्मात कधी कीर्तन ऐकलं नाही. जन्मात एवढे पंढरपूरून लबडे महाराज आलते, कीर्तन ऐकल्यावर याने 400-500 रुपये दक्षिणा तर द्यावं. याने एवढे वारकरी इथं विद्यार्थी राहत होते, ह्यांना कधी कधी चहा प्यायला तरी न्यावं. जन्मात यांनी दान केलं नाही, जन्मात कधी शेगावला पंढरपूरला ह्यांनी पंगत दिली नाही. तोड तोड असे 2 हात धरतात. एक करवत आण रे, आण लवकर. मग ते करवत आणतात, कोपऱ्याच्या वर दंडाच्या साईडला वर धरतात. आई शपथ सांगतो तुम्हाला, हे साधू संतांनी लिहून ठेवलंय. मारी ती तोडी ती, करवत धरतात आणि अक्षरशः हात कापतात. लय आरडणारे वर तुम्ही, लय. अजून कुठं पंढरपूरला पंगत दिली नसेल, आळंदीला दिली नसेल, शेगावला अन्नदान केलं नसेल, गावात सप्ताह होतोय तिथं तर करा, खरंच करावे. आम्ही सुद्धा करतो. आम्ही नुसतं कमरा बांधून सांगत नाही. विचारा विनोद महाराजांना, महिनाभर सप्ताह असतो माझ्या मठामध्ये पंढरपूरला, महिनाभर सप्ताह. किती समाज येऊ द्या, त्यांना जेवायला असतं. दर महिन्याला 3 दिवस अन्नदान आहे, दशमी, एकादशी, द्वादशी. नुसतं आम्ही सांगत नाही, आम्ही आता आचरणात आणतोय. दान करा. इथून तोडलं ना, मग तुम्हाला लक्षात येईल, कळो येईल अंतकाळी. लबडे महाराजांनी सांगितलं होतं तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तोडतात. काही काही म्हणतील लबडे महाराज, खरंच तुमचं आडनाव लबडीन, तुम्ही लबाडच बोलताय. म्हणलं कसं काय? अहो, आमच्या गावात त्याची 3 चिमट्या राख केली आम्ही स्मशानभूमीत. ती राख आम्ही नेऊन टाकली गोदावरीला, चंद्रभागेला, इंद्रायणीला, काशीला. आणि वर काय तोडी ती म्हणत. एक लक्षात ठेवा, तुमच्या इकडं सगळ्यात मोठे दवाखाने कुठे? आपल्याच इथं समजा चिखलीला, का अजून कुठं? बुलढाणा समजा, चिखलीला, बुलढाणा, जे काही मोठा दवाखाना असेल
तुम्ही आजारी पडले आणि मोठ्या दवाखान्यात नेलं, तुमच्या अंगावर किती भारी कपडे असू द्या, ठेवतात का ते दवाखान्यात? आपले कपडे काढतात आणि दवाखान्याचा तसला ढगळा ड्रेस घालतात. तसा देव म्हणतो ते ड्रेस तिथंच पेटव चिखलीत. ड्रेस म्हणजे हे शरीर, हे इथंच पेटव. आत्मा अविनाशी आहे. आत्मा का वर गेला की त्याला वेगळा ड्रेस म्हणजे वेगळं शरीर देतात आणि मग तोडी मारिती तोडीती झोडतात. कोणाला माहितीये का? एखादा जर असा कार्यक्रम कुठं चालू आहे, एखादं वर्गणी द्यायला निघालं, वर्गणी द्यायला चौकात काही उभेच असतात. राम 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 राम. कुठं चाललं रे? काही नाही आप्पा, एवढं मोठं कार्यक्रम करतायत, त्यात आपली फुलाची पाकळी म्हणून काहीतरी सहकार्य म्हणून किती द्यायला? आपली असते व 500 रुपये, पण कोरोनात मी पॉझिटिव्ह निघलो होतो, 22 कोर झालता. 200 बेडचं वार्ड होतं. इकडचं मेलं. ते सॅनिटायझरच्या फवारण्या केल्या. मी श्री संत समर्थ सद्गुरू परमपूजनीय खटकेश्वर महाराजांना प्रार्थना केली की मला याच्यातून वाचू द्या, मी काही ना काही सेवा तिथं करेल. 500 देत असतो म्हणला, पण यंदा द्यायलो 5,000 आणि तंबाखूच फेकला खाली. 5,000 एकटाच करतो काय सप्ता तू? म्हणला काय उगा 500 रुपये दे, नाही तर देऊ नको, राहू दे. ह्याला जोडतात बघा. हे स्वतः करत नाही आणि जे देत आहे त्याला देऊ देत नाही. तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. तुकोबराय म्हणतात कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. एक जण म्हटलं माझी पत्नी कलेक्टर आहे, बस खाली, कलेक्टर आहे. दुसरा उठला माझा पोरगा PS आहे, बसतो का? हे सगळे बाजूला राहणार आहे. राहती निराळी रांडा पोरे सकळ. आता भागवत कथा संतोष महाराज ना, मिश्रा महाराज यांच्या मुखातून आपण ऐकताय. भागवतात तो प्रसंग आहे पहा, गजेंद्राचा पाय नकराने धरला तर पत्नीनं शेपटीला धरलं आणि ओढत होती बाहेर. मुलं आले, मुलांनी तिच्या शेपटीला धरलं आणि ओढलं, बाहेर निघाना. नातवंड आले. किती दिवस? गजेंद्र तो पशु सहस्र वर्षे, 1000 वर्ष ओढत होते. शेवटी नातू म्हणले चला म्हातारा घाईला झालेलं आहे आता. नातू गेले, सुना गेल्या, मुलं गेले, पत्नी गेली. तो को बरं वेडे नाही, राहती निराळी रांडापुरे सकळ म्हणाय. काही कीर्तन झाले की आमच्याकडे येतात, दात पडलेले, कमरेतून वाकलेले, हातात काटे, माल घालाय. ते दातामुळे पडल्यामुळे आवाज नीट येत नाही. म्हणलं उशीर झाला बाबा तुम्हाला? ते म्हणले नाही, मी 7लाच आलोय. म्हटलं तो उशीर नाही बाबा, तुम्हाला माग. आता कोण कधी कशाचा काय अर्थ लावेल सांगता येते विनोद, काय अर्थ लावेल काय सांगता येते. हे आता नवीन मुली नवीन सुना आहेत ना, लग्न झालं की 1 महिना तरी, कमीत कमी 1 महिना, एक पदार्थ डबल येऊ देत नाहीत घरात. सासू सासरे मालक अशी सेवा करतात. आज इडली सांबर, उद्या वडा सांबर, वडा सांबर झालं मिसळ पाव झालं की डोसा, उत्तापा. तुम्ही नका तोंडाला पाणी येऊ देऊ. सगळे पदार्थ. एक सुनबाई रोज एक भाजी करायची. एक दिवस काय झालं, ते भाजी करता मग एक दिवस 13-14 दिवस झाले, सासूबाई देवपूजा करत. कोण कधी काय अर्थ लावेल सांगता येत नाही, याच्यासाठी सांगतो. ते सासूबाईने देवपूजा केली, आरती करायच्या वेळेला ती घंटा बघितली तर तिथं घंटाच नव्हती. ती सासूबाईने विचारलं, सोनबाई हाजी, अगं देवपूजा झाली माझी, आरती करायची, मला घंटा नाही इथं. ते म्हणली थांबा आत्ता घेऊन आले. ही किचन रूम मध्ये गेली, फ्रीज उघडलं, हिनं देवपूजेतली घंटा फ्रीज मध्ये ठेवली होती. ती फ्रीज मधली घंटा घेतली, सासूच्या हातात दिली. आता आरती गरम आहे, घंटा फ्रीज मधली असल्यामुळे थंड लागली, तशी सासून सोडली. सुनबाई तुला बर्फ नव्हता मागितला मी, घंटा. ती म्हणली बघा ना मग काय. बघितलं तर खरंच घंटा. ती म्हणली एवढी थंड? ती म्हटली हो, रात्री मी फ्रीज मध्ये ठेवली. देवपूजेची घंटा? ती म्हटली हो म्हणते तर. ती म्हटली ही काऊन ठेवली? अहो आज ते पनीर मसाला भाजी करायची ना,
सासू म्हटली मग भाजीचा आणि ह्याचा काय संबंध? अहो ते पुस्तकात लिहिलंय पनीर मसाला भाजी जर करायची असेल तर कांद्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट करून 1 घंटा 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. हिनं देवपूजेची घंटाच नेऊन ठेव. कोण कधी कशाचा काय अर्थ लावेल सांगता येत नाही. एक जण दुपारचं जेवण झालं आणि बँकेत आलं त्यांनी लाईन बघितली. ते म्हणलं एकाला 5 मिनिटं जरी म्हणलं तरी 2 तास लागतंय. ह्यापेक्षा बसून म्हणलं आपण. ते आता कोणत्याही बँकेत गेले तुम्ही, आपल्या साहेबांच्याच नाही, कोणत्याही बँकेत गेले तरी आता फक्त फॅन नाही, AC. दुपारचं जेवण फुल झालेलं. ते बसलं टेबलावर. म्हणलं एवढी लाईन संपू देव. बसलं तर बोर्ड वाचत होतं. किती ठेवल्यावर किती वाहतात, किती महिन्यात किती व्याज, ते सगळं वाचत होतं. आणि वाचता झोपलं तर डायरेक्ट त्या बाकड्यावर. आता चांगले कडक कपडे, कडक टोपी घातलेली, कोण उठवतंय त्याला? लोकांना वाटलं चक्कर वगैरे काय आले असेल. बरे हे बसलेलं जर असतं तर दिसलं असतं. ज्याला पैसे ठेवले, काढायचे होते त्यांनी काढले, सगळे घरी निघून गेले. कॅशियरनी पैसा जमा केला, 2-4 कुलपा लावले, सिक्युरिटीच्या हातात चावी दिली, हे तिथंच झोपलेले बँकेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30-9च्या दरम्यान साफसफाई करणारे, झाडणारे ते आले. सिक्युरिटीने वगैरे, चला आपापली कामं करा, या झाडून, हे पुसून घे टेबला, चल. ते झाडणारं झाडत आलं ना त्या टेबलापर्यंत आलीने झोपलेलं बघितलं. ह्याने झाडूच टाकून दिला. साहेब इकडे, साहेब कर आपापली कामं कर. रात्र गेली इथं डोळ्यात तेल घालून. हे म्हणलं तुमचंच काम आहे, इकडे या. काय हे कधी झोपलंय त्याच्याकडे बघितलं, थंडगार आईस्क्रीमच झाले. म्हणजे हे बँकेत होतं काय? ते म्हणलं मग मी आणले का झाडायला याला? बँकेत नाही तर कुठे आहे मग? हे म्हणलं मॅनेजर साहेबाला सांगू नको. यांनी काय केलं, ती सिक्युरिटीच्या हातात काठी असते ना, त्यांनी ती काठी गरगर फिरवली. विनोद महाराज गरगर फिरवली आणि त्या बाकड्यावर अशी जोरात आदळली. अशी आदळल्याबरोबर ते जाग झालं आणि डोळे सोडत. म्हणलं कोण आहे रे? सिक्युरिटीला आधीच राग आला. डोळे उघड. बँक पैसे ठेवायला असते, काढायला असते का झोपायला असते रे? ते बँकेत झोपलेलं काय म्हणलं माहिती का? ते म्हणलं तो किती वर्ष झालं बँकेत काम करतो? हे म्हणलं 14-15 वर्ष झालं. ते म्हणलं 14 वर्षात एकदा तरी बोर्ड वाचायची म्हणलं. हे पुढचं आधीच कळलंय वाटतं तुम्हाला. एकदा तरी बोर्ड वाचायची म्हणलं. ते म्हणलं काय झालं म्हणजे इथला बोर्ड वाचव. तिथं बोर्ड होता, साहेब यहाँ सोने से लोन मिलता है. यहाँ सोने से. त्यांनी हे सोनं नाही घेतलं, सोने से. ते म्हणलं रात्रभर झोपलोय, चल लोन दे मला. कोण कधी कशाचा काय अर्थ लावेल सांगता येत नाही. म्हणून आजचं कीर्तन ऐकता येतं, जागा व्हा, गळ्यात माळ घाला, वारकरी संप्रदायाचे पाईक बना. श्री समर्थ सद्गुरू परमपूज्य श्री संत खडकेश्वर महाराजांचे पाईक व्हा, श्री संत गजानन महाराजांचे पाईक व्हा. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे सेवक म्हणून घ्या, नाही तर कळू येईल अंतकाळी. लय मार खाताल मग. प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी, रांडा पोरे सकळ. माझी वेळ संपली. पुढचा आता धावतं घेतोय. जिता जिशी जैसा तैसा, पुढे आहे रे ओळसा. उगवणी फासा, काय करणे ते करी. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला काय करायचे ते या जन्मात करा, आणि याच जन्मात केल्याने होणार आहे. केले होते याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे. तुका म्हणे वर्मे, जाणून या तरते. आजच्या कीर्तनात हे जर जाणून घेतलं की कामामध्ये काम. आज संकल्पच करा ना. आज घरी गेलो, झोपायच्या आधी 11 माळी तरी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करील. जो काही तुम्हाला श्री गुरूंनी दिला असेल त्याचा जप करील. असा नियमच करा. त्यावेळेला मात्र कामामध्ये काम. कोणतंही काम करताना, रस्त्याने चालताना राम राम म्हणा, तर आपल्या जन्माला आल्याचं सार्थक आहे. ज्ञानेश्वर राज
आनंद वाटला. तसं तर मी थोडा पंक्चर झालतो अगोदर इथं आलो. पंक्चर म्हणजे मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला जास्तीत जास्त 10-15 माणसं इथं असतील, 10 ते 15, त्याच्यावर नव्हतं. तेवढे सुद्धा लई झाले. मी पंक्चर झालो, मला यांनी खोलीत बसवलं. आमच्या पंढरपूरची मुलगी इथं दिलेली भारतीताई म्हणून आवटी. मग मी व्यंकटेश नगर ते जाफराबाद रोडला, त्यांचा मला आग्रह होता की माझं स्टेटस त्यांनी बघितलं. मला म्हणले जेवायला इकडे. विनोद महाराज म्हणले तसं नाही. म्हणले आप्पा नाराज होतील, सगळं कुटुंब एवढं मोठं खर्च आहे, तुम्ही तिकडं. मग मी इथं बसल्यानंतर पंक्चर झालो जरा. आप्पांनी डबा आणून दिला. मी 10 मिनिटं दम काढला. मला मला दमच निघाला. कारण रोज 5 आणि 10 हजार समाजात फिरणे. आता विनोद महाराज होते तुमच्या ते हिवरा आश्रमात, काय समाज हो, लाखांनी समाज. गेल्या वर्षी माझंच कीर्तन होतं. सगळे 10-5 शास्त्रीच होते, आदरणीय प्रकाश महाराज जाऊन जाऊ होते, सगळी मंडळी होती. लाखांनी समाजात कीर्तन कथा करण्याची सवय. आणि मी जरा घाबरलो, पंक्चर झालो. पण मी आनंद वाटला मला की आज पहिला दिवस असून 70-75% मंडप भरलाय. मी आता गेजगे महाराजाला, शिवाजी महाराजाला सांगणार आहे, तुम्ही लवकर जा, लवकर. आणि तुम्हालाही माझी विनंती आहे, तुम्ही उद्या येताना एकटे येऊ नका, 1-2 जास्त घेऊन या. कीर्तन ऐकण्यासारखे तेवढी. आणि विनोद महाराजांमुळं, आपणमुळं तर आहेच, पण विनोद महाराजां आणि त्यांचं असं आहे, विनोद महाराजांचं मी लहानपणापासून बघतोय. कारण मला वयाने ती मोठे आहेत, तसं तर वारकरी संप्रदायातच ती मोठे आहेत. किती मृदंगाचार्य उभे राहू दे आप्पा, किती मृदंगाचार्य, सगळ्यात मोठे विनोद महाराजच. सगळ्यात मोठे विनोद महाराज. आणि आम्हाला अभिमान आहे त्यांचा. मी काही वेडा नाही, 400-500 किलोमीटर यायचं आणि 500 किलोमीटर म्हणजे पाकिट भरण्यासाठी नाही सांगत मी. पण एवढा आम्ही जे कीर्तन 2 तास आहे, पण प्रवास 12 तास आहे. हे आम्ही कशासाठी, सगळंच पैशाने होत नसतं, कुठेतरी ऋणानुबंध सांभाळायचे असतं. विनोद महाराजांना आम्ही आळंदीला होतो, त्याला झाली 20-25 वर्ष सहज झाली असते. तेव्हापासून आमच्या 4-5 गाठी पडल्यानंतर महादेव जगतापांबरोबर पुन्हा परवा आपल्या हिवरा आश्रमावर मग मला फोन केला. हॅलो, म्हटलं बोला. काही नाही, अशी अशी तारीख पाहिजे. म्हटलं देतो. पुढं म्हटलं पुढं काय नाही, पुढं काय असेल ते. आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. का अभिमान आहे, काही मृदंगाचार्य असतात त्यांना शिकवता येत नाही, काहींना शिकवता येतं पण वाजवता येत नाही, काहींना वाजवता येतं पण सरळ वाजवता येत नाही. आडवच भजन रंगू देणार नाही, कीर्तन रंगू देणार नाही, पण वाजवताही येतं, शिकवताही येतं आणि चांगलं वाजवता येतं. नुसता पकवाजच नाही, तबला सुद्धा. असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विनोद महाराज खंदारे. आणि आम्हाला त्यांचा अभिमान याच्यासाठी, त्यांनी शिकलेली विद्या त्यांच्याजवळ त्यांनी ठेवली नाही. सर्व मुलांना इथं क्लास घेतात महाराज. अनेक विद्यार्थी इथं शिकायला येतात. पितळे महाराज नाही का, नाथ महाराज पितळे, ते म्हटले विनोद बुवा तुम्ही तिकडं भरपूर गुणवंत आहेत, तुम्ही जर आपल्या भागात गुणवंत तयार करा. म्हणून आमचे गुरुवारी कुरेकर बाबा म्हणायचे, म्हणतात अजूनही. ते म्हणतात आळंदीत जेव्हा जेव्हा मृदंग वाजेल तेव्हा तेव्हा गुरुवारी परमपूजनीय पांडुरंग बाबा वैद्य यांचं नाव घेतलं जाईल. तसं आपल्या भागात इथून पुढे जेव्हा जेव्हा मृदंग वाजेल तेव्हा तेव्हा विनोद महाराजांचं नाव घेतलं जाईल. अनेक विद्यार्थी तयार केले, अनेक. मगाशी मी यायच्या आधी विद्यार्थीच वाजवत होता त्यांचा. अनेक विद्यार्थी तयार केले. आणि मी त्यांना पहिल्या 20 वर्षापासून पाहतोय, ते हाय तसेच दिसते. दुसरी गोष्ट अशी आहे, इथं धर्मसत्ताही आहे आणि राजसत्ताही आहे, तेव्हा रामराज्य येत असते, एवढं लक्षात राहू द्या. आज इथं धर्मसत्ता आहे, राजसत्ता आहे. आणि आप्पांचं त्यांचे चिरंजीव सुद्धा अमोल भाऊ, पुन्हा अमित भाऊ असू द्या, त्यांच्या पत्नी असू द्या, आपल्या स्नेहलताई, स्नेहलता, नाव सुद्धा किती सुंदर आहे. पा स्नेह वाढला पाहिजे. लता म्हणजे वेल असते, लता वेल वाढत जात असते. आपांचं नशीब आहे की तुम्हाला अशी लता भेटली, स्नेहलता, स्नेह वाढवणारा. नाही तर काय असतं, काहींना आवड असते परमार्थाची,
पण काहींना पत्नीला आवड नसते परमार्थाची, पण इथं दोघांनाही ती आवड आहे. मी पांडुरंगाला, ज्ञानोबाराय तुकोबारायांना, श्री संत गजानन महाराजांना, परमपूज्य श्री संत समर्थ खडकेश्वर महाराजांना एवढीच प्रार्थना करेन, आप्पा असू द्या, त्यांच्या पत्नी असू द्या, अमोल भाऊ असू द्या, अमित भाऊ असू द्या, त्यांची नातवंड असू द्या, हे सर्व परिवाराला भगवान ज्ञानोबाराय उदंड आयुष्य, उदंड संपत्ती, उत्तम संतती देऊन त्यांच्या हातून अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडो, एवढी प्रार्थना करतो. जाता जाता एक थोडीशी सूचना आहे. आता हे नोव्हेंबर चालू आहे ना महिना, आता डिसेंबर आणि जानेवारी, म्हणजे दीड महिन्यानंतर जानेवारी लागेल. जानेवारीत कोणतं तरी कॅलेंडर आपण घरात लावणारच आहे. कोणतं तरी कॅलेंडर लावण्यापेक्षा आम्ही सगळी महाराज मंडळी मिळून एक कॅलेंडर काढले, त्याचं नाव आहे श्री विठ्ठल दिनदर्शिका. अगदी सुंदर आहे, अप्रतिम आहे. त्याच्या पहिल्या कॅलेंडरच्या पानावर पांडुरंगाचा सुंदर फोटो दिलाय आणि त्याच्या पुढं सध्याचं जे वर्ष आहे, नामदेव महाराजांना समाधी घेऊन 675 वर्ष झालेत म्हणून सुंदर नामदेव महाराजाचा फोटो टाकलाय. मी दरवर्षी, गेल्या वर्षी ज्ञानोबारायांना 750 वर्ष झाली जन्माला येऊन, म्हणून ज्ञानोबारायचा फोटो टाकला होता. यावेळी नामदेवरायांचा आणि पांडुरंगाचा फोटो सप्ताहाचं आयोजन केलंय. कार्यक्रमाची तारीख आहे 15 जानेवारी ते 22 जानेवारी. ड्रायव्हर झोपलेला असेल तर त्याला उठवा आणि घेताना सावकाश घ्या, द्यायला तिथे एकटाय. एक मिनिट खाली बसा दादा. ज्ञानदेव तुका